नमस्कार. जयम विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. काही दिवसांपूर्वीच राज्यपाल रमेश बैस यांनी शाळांच्या वेळांसंदर्भात एक सूचना दिली होती. बदलत्या जीवनशैलीमध्ये पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही आणि त्यामुळे अनेक जणांची शाळेत जाण्याची इच्छा नसते. यावर उपाय म्हणून शाळा सकाळी उशिरा असावी असं राज्यपालांनी सुचवलं. त्यानंतर आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वाची माहिती दिली असून पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमांच्या आणि शिक्षण मंडळांच्या शाळांच्या वेळामध्ये बदल होणार आहे. इयत्ता 2री पर्यंतच्या विद्यार्थ्यांची सकाळच्या सत्रातली 7 ला भरायची ती शाळा आता 7 ऐवजी 9 वाजता भरणार. राज्यातील प्राथमिक शाळा या सकाळी भरतात आणि मुलांची शाळा सकाळी असल्याने त्यांना झोपेतून उठवून त्यांची शाळेची तयारी करण्यामध्ये पालकांची मात्र दमछाक होत असते आणि मुलांना जो त्रास होतो तो वेगळा. सकाळी शाळा असल्यामुळे मुलांची झोप पूर्ण होत नाही, त्यांच्या प्रकृतीवर देखील परिणाम होत असल्याच्या तक्रारी होत असतात. आणि सध्या हिवाळा आहे तर थंडीमध्ये मुलांना शाळेत जावं लागत असल्यामुळे मुले सुद्धा गारठतात. आणि याच संदर्भात राज्यपाल रमेश बैस यांनी शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचना केल्या होत्या आणि त्याची दखल घेत शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी शाळांच्या वेळा बदलण्याची घोषणा केलेली आहे. तर आजकालच्या जीवनशैलीमध्ये अनेक लहान मुलांच्या झोपेच्या वेळा बदललेल्या आहेत. सकाळी लवकर शाळा असेल तर मुलांची झोप पूर्ण होत नाही, त्यामुळे त्यांना शाळेत झोप येते आणि अभ्यासावर ते लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्याचा थेट परिणाम त्यांच्या मेंदूवर होतो आणि मेंदूची वाढ खुंटते असं जाणकारांचं म्हणणं आहे. दरम्यान आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक यामध्ये फरक करण्यात आलेला आहे. पूर्व प्राथमिक टप्प्यामध्ये छोटा शिशुवर्ग, मोठा शिशुवर्ग, बालवाडी, पहिली आणि दुसरीचा समावेश करण्यात आलाय. 3री ते 7वी प्राथमिकमध्ये आणि 8वी ते 10वी हे माध्यमिकमध्ये. आता यापैकी पूर्व प्राथमिक विभागासाठी हा नवा नियम लागू असणार आहे, ज्यानुसार सकाळच्या सत्रातली शाळा ही 7 ऐवजी 9 वाजता भरणार आहे. दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा आता सकाळी 7 वाजता नाही तर 9 वाजता भरणार आहे. या संदर्भात केसरकरांनी माहिती दिलेली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती समोर आलेली आहे. तर या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शारदा मंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक RD पाटील सर. सर, आपल्या जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. गेल्या अनेक वर्षांचा आपला अनुभव आहे, गेल्या अनेक वर्षांपासून आपण मुलांमध्ये वावरताय, तर तुम्हाला काय वाटतं जेव्हा सकाळच्या सत्रामध्ये इतके चिमुकली मुलं सकाळी येतात आणि त्यांचं शाळेतलं इतकं सकाळी येणं त्यांच्या अभ्यासावर आणि त्यांच्या मेंदूवर कशा पद्धतीने परिणाम करत असतं? नाही, हे खरं आहे, पण मात्र आता असं झालेलं आहे की खूप याची जी साधनं आहेत म्हणजे वेळ घालवण्यासाठी किंवा म्हणजे दूरदर्शन असेल, विशेष म्हणजे मोबाईलचा परिणाम, तर त्यामुळे विद्यार्थी गुंतून राहतात, त्यांची झोप होत नाही आणि विपरीत परिणाम म्हणजे 2 गोष्टी घडतात. एक तर जागरण वाढलं तर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो, तो पहिला की लठ्ठपणा वाढतो त्यांचा, आणि स्थूलता आली की आपोआप हृदयापासून वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना आता सामोरं जावं लागतं आणि जणू काय यामध्ये एखादी पिढी नष्ट होऊ शकते एवढा मोठा धोका निर्माण झालेला आहे सध्याच्या जीवनशैलीने. तर जर हा प्रयोग म्हणजे खूप लवकरच म्हणजे आता तो निर्णय घेतला गेलेला आहे आणि चांगली गोष्ट आहे की आता या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य राखलं जाईल आणि जे आपल्याला महाराष्ट्र शासनाला सन्माननीय आपलं शिक्षण मंत्री महोदयांना जे अपेक्षित आहे की आरोग्य चांगलं राहून अभ्यासामध्ये प्रगती आणि आरोग्यातही सुधारणा, या दोन्ही गोष्टी साधल्या जातील असं मला वाटतं. जी नव्या शैक्षणिक धोरणानुसार आपण बघितलेलं आहे की पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक असे 3 वेगवेगळे टप्पे करण्यात आलेले. पूर्वी पूर्व प्राथमिक म्हणजे बालवाडी पर्यंतचे वर्ग होते, मात्र आता 2री पर्यंत यामध्ये टाकण्यात आलेले आहेत. तर आता 2री पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा 7च्या ऐवजी 9चा नियम त्यांनी लागू करायचा असं ठरवलेलं आहे. तर इतक्या कोवळ्या वयामध्ये मुलांना खरोखर इतकी जाण असते का की सकाळी उठून आपल्याला शाळेत जायचंय, अभ्यास करायचा आहे, आणि हे नसल्यामुळे त्यांच्या अभ्यासावर कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो आणि त्यानंतर जेव्हा ते पुढच्या वर्गामध्ये जातात तेव्हा त्याचा फटका कसा बसू शकतो?
मुलंही खूप निरागस असतात आणि खऱ्या अर्थानं हे त्यांचं उमलतं वय आहे की जिथे खऱ्या अर्थानं पहिला टप्पा आहे हा म्हणजे जन्मापासूनचा आपला, की प्राथमिक शाळेत त्याने प्रवेश करण्यापूर्वीचा, की तेव्हा त्याच्या मेंदूची वाढ ही झपाट्याने होत असते. आणि अशा वेळेस त्याला जर का निरोगी वातावरण जर का निर्माण नाही झालं तर त्याचा परिणाम आपोआप त्याच्या म्हणजे अध्ययन क्षमतेवरती होतो. त्याला मानसिक ताणही पडतो त्याच्यावर आणि मग त्याचा परिणाम आपोआपच तो अभ्यासाकडे मग मागे राहणं आहे. आणि मग तौलनिक दृष्ट्या काही मुलं जी असतात त्या अशा परिस्थितीमध्ये पण पुढे जातात, पण ती टक्केवारी नगण्य आहे, जी. खूप कमी आहे. पण अशा परिस्थितीमध्ये जर का या मुलांना एकदा फटका बसला तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही जो प्रश्न विचारला तो अतिशय रास्त आणि योग्य प्रश्न आहे, की पुढे कदाचित त्याला जीवनभर हा फटका बसू शकतो, की त्याला योग्य त्याची वाढ होत नाही, त्याला जर का झोप मिळाली नाही, त्याचं आरोग्य चांगलं नसलं तर आपोआपच म्हणजे शास्त्रोक्त सिद्धांतच याच्यामध्ये निष्कर्ष असे मांडले गेलेले आहेत जी. की अशा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊन त्याचा अभ्यासावर परिणाम होतो आणि कायमस्वरूपी ही मुलं मागे राहतात. हा अतिशय म्हणजे आपण पिढीवरती होणारा परिणाम आहे हा खऱ्या अर्थानं. जी. विपरीत परिणाम त्याचे होत अनेक आहेत. वेळा असंही म्हटलं जातं कारण की जेव्हा राज्यपालांनी हे वक्तव्य केलं त्यावेळेस जय महाराष्ट्रने अनेक पालकांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या, शिक्षकांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या. त्यामध्ये सुद्धा दोन मतप्रवाह दिसून आले होते. एक मतप्रवाह होता की ठीक आहे, आजकालच्या पालकांची जीवनशैली वेगळी आहे, त्याचा परिणाम मुलांवर झालेला आहे, त्यामुळे जे बोललं जाते ते योग्य. पण काही पालक आणि शिक्षक असेही होते जे असं म्हणत होते की नाही, आपल्याला पूर्वीपासून शिकवलं जातंय लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे आणि सकाळी आपला मेंदू सर्वात जास्त सक्रिय असतो. तर यावर आपलं काय म्हणणं आहे की काळानुरूप बदल खरोखर व्हायला पाहिजेत का यासाठी? नाही, काय माहिती का, याच्यात दोन गोष्टी आहेत. एक तर म्हणजे आपण जे म्हणतो लवकर झोपायला पाहिजे आणि लवकर उठायला पाहिजे, पण आता बघा काळानुरूप जर का आपण तसं पाहिलं तर काळाच्या सोबत आपण चाललं पाहिजे. म्हणजे आता हे जे विधान आहे लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं, तर याच्यातही मतमतांतर आपल्याला पाहायला मिळतात, की बऱ्याचदा म्हणजे पालकांना किंवा आपल्याला असं वाटतं की माझं मूल हे एवढा तास झोपलं पाहिजे लवकर झोपून. पण एक लक्षात घ्या की याच्यामध्ये खूप शास्त्रोक्त अशा गोष्टी मांडल्या गेलेल्या आहेत, की बऱ्याचदा ही मुलं त्यांची झोप जेव्हा म्हणजे पूर्ण होते तेव्हा ती आपोआप जागे होतात. पालकांनी झोप म्हणलं तरी सुद्धा ती झोपत नाहीत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या वेळा बदलल्यामुळे काय होणार आहे की त्यांच्या आरोग्यावरती हा चांगला परिणाम होऊन ते पुढे जाऊ शकतील. जी. म्हणजे त्यांनी म्हणजे लवकर लवकर उठायला पाहिजे. परंतु आता बघा, आता थंडीचा सीझन आहे आता, म्हणजे आपण महाराष्ट्रात तरी ठीक आहे, पण अन्य ठिकाणी जर का आपण महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी गेलात तर अगदी 10 वाजेपर्यंत अगदी हुडहुडी भरवणारी थंडी असते. जी. तर अशा स्थितीमध्ये मुलं जाऊच शकत नाहीयेत. म्हणजे हा जो निर्णय हा स्वागतार्ह आहे आणि आपण म्हणजे दोन जो मतप्रवाह आले तर त्यामध्ये खऱ्या अर्थात निष्कर्ष काढणं फार कठीण आहे. म्हणजे मी सुद्धा एकतर्फी असं म्हणणं देखील कठीण आहे, कारण कुठे परिस्थिती ही अनुकूल असेल, कुठे परिस्थिती प्रतिकूल असेल, तर त्यानुसार ते आपण पुढे जायला हरकत नाही. पण ही जी वेळा ज्या आता ते म्हणजे सकाळी 7ला म्हणजे डॉट 7ला, आणि इंग्रजी माध्यमांचं तर म्हणजे खूप कहर आहे खऱ्या अर्थानं. मी दोष देणार नाही त्यांना, पण मी जे आपण वातावरण बघतो की एवढ्याच वाजता ते बालवाडीच्या मुलाने देखील आलं पाहिजे पूर्व प्राथमिक मध्ये शिकणाऱ्या, आणि तो नाही आला की मग तो लेट होतो, मग पालकांची पळापळ, या सगळ्या गोष्टींचा विपरीत परिणाम आहे. हे कुठेतरी थांबून म्हणजे काळाबरोबर जरी जायचं असलं आपल्याला तर तरी सुद्धा म्हणजे पूर्वीच्या ज्या काय आपल्या काही उपदेशपर अशा काही गोष्टी असतील, वाक्प्रचार असतील, काही चांगल्या गोष्टी असतील की ज्यामुळे आपल्या आरोग्यासाठी काही संदेश असेल, पण तो कुठेतरी फ्लेक्झिबल करण्याची वेळ देखील आलेली आहे. हे देखील आपल्याला म्हणून काही आणि शिक्षकांचं म्हणूनच देखील आपण कदाचित यामतात यामुळेच सन्मान केला त्यांनी पाहिजे. नियम बनवताना असं म्हटलेलं आहे की लहान शिशूपासून ते दुसरीपर्यंत, कारण की त्यानंतर मुलांमध्ये थोडीफार जाण येते आणि त्याच्यामुळे त्यांना लवकर उठवणं पालकांसाठी थोडंफार शक्य होतं. आता दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं, पूर्वापार आपण महाराष्ट्रातल्या जरी शाळा म्हटल्या तरी सुद्धा अगदी उलटं गणित आपण बघतो की 1ली ते 4थीच्या शाळा नेहमी सकाळी असतात आणि 4थी नंतरच्या 10वी पर्यंतच्या शाळा ह्या प्रत्येक वेळी दुपारी, म्हणजे जास्तीत जास्त आपण असंच बघितलेलं आहे. पण आता जेव्हा राज्यपालांनी आणि शिक्षण मंत्र्यांनी असं फरमान काढलेलं आहे की शाळेच्या वेळा बदलूयात आणि या संदर्भात अंतिम निर्णय यायचं बाकी आहे, पण तरी सुद्धा त्याच्यासाठी आता धावपळ सुरू झालेली आहे. पण एखाद्या संस्थेला हा इतका मोठा बदल त्यांच्या अंगरूप करून घेणं, तो स्वीकार करणं कितपत कठीण आहे, कारण की शाळांच्या वेळा अगदी उलट्या कराव्या लागणार आहेत. तर हे संस्थेसाठी किती कठीण होऊ शकतं?
मग एक लक्षात घ्या की 2 सत्रामध्ये जिथे शाळा भरतात तर तिथे मात्र हा प्रश्न येणार आहे. कारण जर का ह्यांच्या वेळा जर का आपण समजा 7च्या ऐवजी 9 अशी जर का वेळ केली तर 9 पासून पुढे त्यांचं टायमिंग वाढेल आणि मग दुसऱ्या सत्रात भरणाऱ्या शाळांचं काय होईल असा प्रश्न आहे. जिथे फक्त एका सत्रात शाळा भरते पूर्व प्राथमिक किंवा प्राथमिक तर त्या शाळेला अजिबात त्रास नाहीये. ज्या शाळेमध्ये आता वर्षानुवर्ष ज्या माध्यमिक शाळा दुपारी भरत होत्या त्यांची वेळ सकाळी गेले तर काही म्हणजे अजिबात काही त्रासाचं नाहीये ते. मोठ्या मुलांना जर सकाळी बोलवलं तर यांच्या वेळा म्हणजे रेग्युलर समजा जशी शाळा दुपारची ही जनरली 12ला भरते आणि 12:30ला तासिका सुरू होतात तर तशा पद्धतीने शाळा भरल्या तरी सुद्धा काही प्रश्न नाहीये. आणि ज्या ठिकाणी अगदीच अडचणीच आहे तर तिथे या वेळा कमी करून देखील करता येण्यासारखं आहे. कारण संस्था चालक असू दे शिक्षक असू दे यांना फार मोठे काही प्रयोग करावे लागतील किंवा फार मोठे बदल करावे लागतील असं काही नाही. मुलांचं हित जर का साधलं जाणार असेल आणि पिढी जर का चांगली घडत असेल आणि शिक्षणाची प्रक्रिया एक लक्षात घ्या की या हृदयचे त्या हृदय घातले हा असा संवाद हा शाळेमध्ये होत असल्या कारणानं आपण तो पर्टिक्युलरली जर का त्याच्यातून कल्याणाची जर का बाजू असेल हिताची जर का बाजू असेल तर नक्की त्यांनी हे स्वीकारावं आणि करावं. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या तमाम संस्था चालकांना देखील मी विनंती करेन की हा जो बदल आहे तो आपण स्वीकारावा आणि शाळेच्या वेळा बदलता आल्या तर त्या नक्की बदलायला काही हरकत नाही. मोठ्या मुलांना तुम्ही सकाळी येऊ देत काही हरकत नाहीये. कारण याच्यामध्ये एक अजून मी जसं मी म्हणालो मगाशी की जगातल्या अनेक लोकांनी जे सिद्धांत मांडलेले आहेत की माणूस झोपतो केव्हा की त्याला जे हार्मोन्स आहेत ते प्रतिसाद द्यायला लागतात केव्हा जेव्हा संध्याकाळ होते अंधार होतो किंवा तुम्ही पडदे लावले लाईट ऑफ केली की त्याला आपोआप त्याचा मेंदू प्रेरणा देतो की तुला झोपायचंय. पण ही जी निरागस मुलं आहेत यांना स्वतःच्या गरजा माझ्या काय आहेत माझी आई झोपायला सांगेल तेव्हा मी झोपणं अन्यथा मला एखादं चित्र काढायचं मी चित्र काढत बसणार आहे, मला खेळायचं मी खेळत बसणार आहे. म्हणजे त्या हार्मोन्सच्या प्रक्रियेमध्ये मुलं मोडत नाहीत हे शास्त्रोक्त एका निष्कर्षामध्ये मांडलं गेलेलं आहे. तर म्हणून मोठी जी मुलं आहेत ना त्यांना माहिती मला उद्या काय करायचंय, मला माझं बेड कुठे आहे, मला शाल कुठे ठेवली माझी किंवा माझं पांघरुण कुठे आहे ही त्याच्या गरजा तो त्या सांभाळून तो करतो तेव्हा तो मेंटली प्रिपेअर होतो. तो ठराविक वेळ झोपू शकतो. पण लहान मुल ही निरागस आहे मी असं म्हटलं मगाशी तर तो त्याला हे प्रिपरेशन येत नाही म्हणून त्याचा मेंदू प्रिपेअर होत नाही हे एक महत्वाची गोष्ट आहे. आणि हा साधा सिद्धांत जर का सगळ्यांनी समजून घेतला की ठीक आहे असं जर का गणित असेल आणि मुलं जर का सकाळी उशिरा उठले आरामशीर त्यांचा आरामही होतो त्यांचे झोपही होते आणि ते अभ्यासही दुपारच्या वेळेस ते करू शकतात. असं आहे बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं गेलं की दुपारची शाळा असते की ही मुलं दुपारी झोपायची सवय पण ती कालांतराने ती सवय जाते ती सवय राहत नाही मुलांची. मुलं आरामशीर दुपारी ते शाळेमध्ये अध्ययन प्रक्रियेमध्ये लक्ष घालू शकतात. जी 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 सर माझा अगदी शेवटचा प्रश्न आहे आपल्यासाठी की जसं मी मगाशी म्हणाले की 2 मतप्रवाह आहेत पण कुठेतरी एक सुवर्ण मध्य गाठला गेला पाहिजे या सगळ्यासाठी कारण की आपण एक नवी पिढी घडवणार आहोत. त्यामुळे तुम्ही पालकांना किंवा विद्यार्थ्यांना आणि शैक्षणिक संस्थांना काय सांगू इच्छिता की हा बदल जो आहे तो कसा तुम्ही स्वीकारा? एक तर मुळात मी सगळ्यांना विनंती करेल की सगळ्यांनी हा बदल स्वीकारा. ज्या ठिकाणी एका सत्रात शाळा भरते त्यांना अजिबातच त्रास नाही की त्यांनी 9 ते 4 जशी ती वेळ असेल म्हणजे ड्युटी आवर जे ठरलेले शासनाचे त्याप्रमाणे त्यांनी करावं. ज्या ठिकाणी सकाळ आणि दुपार 2 सत्रात शाळा भरते तर त्यांनी माध्यमिक सकाळी आणि प्राथमिक दुपारी अशा पद्धतीने करावं आणि जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढेल यासाठी त्यांनी जर का हा बदल स्वीकारला तर मला असं वाटतं की हे सहज शक्य आहे. त्यासाठी शासनाच्या निर्देशाची देखील आपल्याला गरज भासणार नाही. कदाचित ही गाईडलाईन जी आहे सन्माननीय शिक्षण मंत्र्यांची आणि सन्माननीय राज्यपाल महोदयांची तर ही गाईडलाईन देखील आपण म्हणजे तेवढी गाईडलाईन आली त्याच्यानंतर देखील आपण त्याचा स्वीकार करून कारण आपण चांगल्याकडे जातो आहोत आपण त्यामुळे चांगल्याचा स्वीकार करायला काहीच हरकत नाही आणि ते स्वीकारावं या माध्यमातून मी असं सांगतो. धन्यवाद सर आपण जय महाराष्ट्र सोबत चर्चा केली आणि आपला बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिला आणि आपले विचार इथे मांडले. धन्यवाद. नमस्कार. तर आता पूर्व प्राथमिक शाळांच्या वेळामध्ये बदल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात अंतिम निर्णय होणार आहे असं केसरकरांनी सांगितलेलं आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी ही माहिती दिलेली आहे.
हे संपूर्ण नियम हे सर्व नियम पुढच्या वर्षाच्या शैक्षणिक सत्रापासून लागू राहणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. जयविशेषमध्ये आणखी एका बातमीचा आढावा घ्यायचा आहे, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.